नमस्कार. आज शिकणार आहोत 4 ते 4 डॉटची खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी. अगदी कोणालाही आवडेल एवढी सोपी रांगोळी आहे. शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. अगदी आपण सुंदर आणि कलरफुल आकर्षक अशी रांगोळी काढणार आहोत आणि खूपच इझिली आहे. कोणालाही काढता येईल एवढी सोपी रांगोळी आहे. नक्की पूर्ण शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघा. हे बघा, आपण 4 ते 4 डॉट पाडून प्लस असं करून घ्यायचं आहे, रेषा ओढून घ्यायचं आहे. बघा, इथून 2 डॉटला आणि इथून 2 डॉटला, इथं 2 डॉट आणि इथं 2 डॉट, अशा पद्धतीने आपल्याला चारही बाजूला सेम सारख्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत. अगदी सोपी रांगोळी. मी व्यवस्थित डार्क रेषा करून घेतल्या आहे आणि इथून बघा अशा पद्धतीने गोल गोल असं फ्लावर आपण करून घेणार आहोत. बघू शकता, चुटकीने आपल्याला गोल गोल असं करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे बघा, इथून ही गोल चुटकीने आपल्याला व्यवस्थित असं गोल आकार काढायचा आहे. म्हणजे गोलच येतो, कारण ज्यांना आणि रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी मी खास खूपच सुंदर आणि सोपे व्हिडिओ आणत असते, म्हणून माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. हे बघा, गोल नंतर मी व्यवस्थित करून घेतलेले ते गोलला. इथंही आपल्याला चारही बाजूला गोल करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार होते. मी काय केले, सॉसची बॉटल घेतली आहे, त्याच्यामध्ये कलर रांगोळी भरली आहे आणि इझिली आपण त्याच्यामध्ये डॉट टाकू शकतो. ज्यांना अगदी कलर भरता येत नसेल त्यांनी अशा पद्धतीने आपल्याला कलर टाकत जायचं आहे. बघा, खूप युजफुल बॉटल आहे, नक्की ट्राय करा. मी दोनमध्ये वेगळा कलर आणि दोनमध्ये वेगळा कलर असा टाकून घेणार आहे. इझिली बघा तुम्हीही काढू शकाल अशी सोपी रांगोळी आहे. कारण आपल्याला कलर अगदी भरता नसेल येत तर अशा पद्धतीने डॉट पाडूनही आपण कलर भरू शकता. हे बघा, बाहेरून आपल्याला फक्त रेषा जॉईंट करून घ्यायच्या आहे आणि मधीही आपल्याला चौरस असा आकारात रेषा जॉईंट करून घ्यायच्या आहे. बघा, व्यवस्थित मधीही आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे कडेने. बघा, मी कलर कॉम्बिनेशनही दाखवते आणि कलर कसा भरायचा तेही दाखवते. आपल्याला कडेने कलर भरून मधीही आपल्याला विरुद्ध कलर टाकून मध्ये मी लाल कलरचा डॉट पाडून घेणार आहे. आणि हे बघा, अशा पद्धतीने एक मोठी रेष आणि छोटी रेष, इथंही मोठी रेष आणि एक छोटी रेष, अशा पद्धतीने आपण चारही बाजूला सेम त्या पद्धतीने 2-2 अशा रेषा मारून घेणार आहोत. हे बघा, थोडी मोठी रेष आपल्याला काढायची आहे आणि थोडी छोटी रेष. नंतर आपल्याला अशा पद्धतीने क्रॉसमध्ये रेषा जॉईंट करायची आहे. बघा, वरून खाली, आणि वरचा जो भाग आहे त्याला मध्यभागी घेऊन हे बघा खालपर्यंत आणायचं आहे. अशा पद्धतीने चारही बाजूने आपण सेम त्याच पद्धतीने जोडून घेणार आहोत. खूपच सोपी रांगोळी आहे आणि खूपच शुभ रांगोळी. नक्की ट्राय करा. अगदी कोणालाही येईल एवढी सोपी रांगोळी आहे. फक्त वरून आपल्याला खालपर्यंत क्रॉस आणि वरचा जो रेष आहे त्यालाही आपल्याला मध्ये असं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे. मध्ये आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे, विरुद्ध असा कलर. मी लाल कलर असा भरून घेणार आहे. कलर कसा भरायचा तेही दाखवलं आहे मी, कारण आपल्याला कडेने व्यवस्थित असा कलर भरून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. इथंही आपल्याला त्याच पद्धतीने कलर भरून घ्यायचा आहे. आपल्याला आधी कडेने असं कोपऱ्याने व्यवस्थित असं कलर भरत जायचं आहे चुटकीने, आणि नंतर आपल्याला मध्ये कलर टाकायचा आहे, म्हणजे व्यवस्थित असं कलर भरता येतो. बघू शकता, पहिले आपल्याला कडेने असं घ्यायचं आहे आणि मध्ये नंतर आपल्याला अशा पद्धतीने कलर टाकायचा. बघू शकता, इथंही त्याच पद्धतीने
अगदी शुभ रांगोळी नक्की काढा तुम्ही ही एक शुभ दिवशी, कारण शुभात शुभ रांगोळी आहे. इथंही आपण लालमध्ये मी पिवळा असा कलरचे छोटे छोटे चुटकीने डॉट पाडून घेणार आहे. बघू शकता आपल्याला चारी बाजूला सेम असे लाल कलरमध्ये पिवळे डॉट असे पाडून घ्यायचे चुटकीने छोटे छोटे. इथून आपल्याला गोल करून घ्यायचं आहे, नंतर अजून गोल करायचं आहे आणि त्याच्यामध्येही आपल्याला गोल करायचं आहे आणि त्याच्यामध्येही गोल. इथंही सेम त्या पद्धतीने गोल, नंतर गोल आणि अजून गोल करायचं आहे. आपल्याला व्यवस्थित असं गोल करून घ्यायचं आहे. इथंही सेम त्या पद्धतीने गोल, नंतर एक गोल, नंतर अशा पद्धतीने गोल गोल करायचं आहे. चारही बाजूला आपण सेम करून घेणार आहोत आणि मी थोडंसं व्यवस्थित ते गोल करून घेतलं आहे. नंतर आपल्याला कलर डॉट पाडायचे चारी डिझाईनमध्ये. हे बघा सॉसची बॉटल आहे. मिनी सॉसची बॉटलमध्ये कलर रांगोळी भरून बघा इझिली कसे डॉट पाडले. आणि आपल्याला थोडंसं बोटाने गोल करून घ्यायचं आहे. गोल करायचं आहे आपल्याला. गोल करायचं आपल्याला आणि मध्ये बघा असं वेगळा विरुद्ध कलर असे डॉट पाडून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथून पानाचा आकार घ्यायचा आहे. बघा मधीपर्यंत आपल्याला व्यवस्थित इथून ह्या कोपऱ्यातनं तसं वरपर्यंत आपल्याला पानाचा आकार घ्यायचा आहे. इथूनही सेम त्या पद्धतीने पानाचा आकार चारी बाजूला आपल्याला ह्या कोपऱ्यातनं असा व्यवस्थित आकार घेऊन आपल्याला मध्ये रेष मारून असं बारीक बारीक रेषा मारून घ्यायच्या आहेत. बघू शकता तुम्ही. हे बघा अशा बारीक बारीक आपल्याला रेषा मारून घ्यायच्या आहेत. खूपच सोपी पद्धत आहे. व्यवस्थित सरळ रेष घेऊन आपल्याला बारीक बारीक अशा चुटकीने रेषा ओढून घ्यायच्या आहेत, म्हणजे पानाचा आकार तयार होतो. थोडा हलका हलका मी ना बॉर्डरला पानाच्या भागाला मी लाईट कलर टाकून घेणार आहे, हिरवा कलर, म्हणजे पानाचा आकार कलर दिसायला पाहिजे म्हणून. हे बघा कडेने मी टाकून घेणार आहे. थोडा मध्येही टाकणार आहे मी. हलका हलका आपल्याला हिरवा असा कलर टाकून घ्यायचा आहे, पोपटी किंवा हिरवा कलर मध्येही टाकणार आहे मी. आणि थोडा आपल्याला पिवळा कलर असा हलका हलका टाकायचा आहे. हे बघू शकता तुम्ही किती सुंदर असे आपले पानं डिझाईन दिसत आहे. अगदी दिसायला कठीण वाटते पण खूपच सोपी आपली रांगोळी आहे. मध्ये आपल्याला लाल कलर असं छोटे छोटे टिपके टाकून घ्यायचे आहेत. इथंही आपल्याला एक एक डॉट, नंतर वरती मी 2 डॉट टाकून घेणार आहे आणि मध्ये थोडा पिवळा असा कलर चुटकीने छोटासा डॉट टाकून घेणार आहे. आणि मी फेविकॉलची बॉटल घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे आणि सुकवून घेतली आहे आणि रांगोळी गाळून भरली आहे. आणि वरचा टोक थोडा कट केला आहे. आणि रांगोळी गाळली नाही तर कळत नाही, कारण आपली फेविकॉलची बॉटल खूप यूजफुल बॉटल आहे. नक्की ट्राय करा. बघा किती सुंदर असे आपले डॉट पडत आहे.
नक्की यूजफुल बॉटल आहे, नक्की ट्राय करा तुम्ही. आपल्याला फक्त स्वच्छ धुवायची आहे आणि सुकवायची आहे आणि रांगोळी गाळूनच भरायची आहे, नाहीतर गळत नाही. आणि वरचा टोप थोडा कट करायचा आहे. मग बघा किती इझिली आपण डॉटही काढू शकतो, रांगोळीही पाडू शकतो. हे बघा आपल्याला गोल ह्या भागाला व पानाच्या आकाराच्या वरती छोटे छोटे असे डॉट पाडून घ्यायचे आहेत. बघू शकता खूपच सुंदर अशी आपली रांगोळी होणार आहे. आणि इंस्टाग्राम व फेसबुकवर बी माझी ID आहे, नक्की तुम्ही ट्राय करा. अशा पद्धतीने सुंदर सुंदर असे आपल्याला डॉट पाडून घ्यायचे आहेत. कोणालाही आवडेल अशी शुभ रांगोळी आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. अगदी ज्यांना रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी माझे खास व्हिडिओ असतात, सोप्यात सोपी पद्धतीने. हे बघा किती सुंदर असे आपले फेविकॉलच्या बॉटलने डॉट आपण पाडून घेतले. थोडं आपल्याला बोटाने एका बोटाने गोल करून घ्यायचे, बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला गोल जे साईड आहे त्याला अशा पद्धतीने एका बोटाने फक्त आपल्याला वरती सरकवत जायचे डॉट. आणि याला फक्त आपल्याला एका बोटाने फक्त पंच करत जायचं आहे पानाच्या आकाराला, आणि गोल आकाराला एका बोटाने आपल्याला वरती करत जायचे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. याला फक्त आपल्याला एका बोटाने बघा इझिली किती सुंदर अशी डिझाईन आपली तयार होते. बघू शकता किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झाली. इथेही आपल्याला थोडा हलका हलका पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे चुटकीने, असं गोल आकारात. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि कुठून माझा व्हिडिओ बघताय तेही नक्की गावाचं नाव सांगा. आणि ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. पूर्ण शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघत जा, यूजफुल व्हिडिओ असतो माझा. आणि अशा पद्धतीने आपली किती सुंदर अशी रांगोळी तयार झाली, बघू शकता तुम्ही. तुम्हीही नक्कीच ट्राय करा, कारण तुम्हालाही नक्कीच येईल. अशा पद्धतीने शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघत जा, यूजफुल व्हिडिओ असतो माझा.